आणि यानंतर आता बातमी आहे ईडीच्या कारवायांसंदर्भातली। नुकतंच ठाकरे गटाच्या नेत्यांसह रोहित पवारांना सुद्धा ईडीनं समन्स बजावलं आणि त्यावरून शरद पवार आक्रमक झालेत। केंद्र सरकारकडून ईडीचा वापर एखाद्या हत्याराप्रमाणे होतोय आणि कोर्टामध्ये त्याविरोधात लढणार असं शरद पवार म्हणाले। हा रिपोर्ट आपण पाहूयात। ईडीचा वापर कोर्टात लढणं, वास्तवतेचं मांडणं ही भूमिका आमच्याकडनं केली जाईल। ईडीच्या कारवाईवरून शरद पवारांनी थेट मोदींवर निशाणा साधताना ईडीचा वापर विरोधकांच्या विरोधात शस्त्राप्रमाणे सुरू असून आता कोर्टातच लढणार अशी भूमिका सर्वच विरोधकांनी घेतल्याचं पवार म्हणाले। महाराष्ट्रामध्ये गेल्या 3-4 दिवसांमधली प्रकरणं पाहिली तर ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांना ईडीनं अटक केली आहे। किशोरी पेडणेकरांना ईडीचं समन्स आले। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या घरी एसीबीचे छापे पडले। रोहित पवारांना ईडीनं समन्स बजावलं असून चौकशीसाठी बोलावलं आहे। ही ईडीचा वापर ही या सरकारचे हे हत्यार विरोधकांच्या संदर्भात वापरायचं की सत्तेचा पुरेपूर गैरवापर करून दहशत निर्माण करण्याची हा आत्ताच्या या सत्ताधारी पक्षाचा कार्यक्रम आहे आणि याच्यासाठी शेवटी कोर्टात लढणं, वास्तवतेचं मांडणं ही भूमिका आमच्याकडनं केली जाईल। ईडी संस्था ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते, त्याच्यामुळं ईडीच्या नोटिसा कुणाला याव्यात। आता मागे मला पण इन्कम टॅक्सच्या नोटिसा आलेल्या होत्या। नोटीस ज्यांच्या काही संस्था असतात, म्हणजे ज्यांना जो अधिकार असतो तो अधिकार ते त्या ठिकाणी अधिकाराचा वापर करत असतात। काही तथ्य असेल तर अडचणीला सामोरं जावं लागतं, तथ्य नसेल तर काही त्याच्यामध्ये अडचणी येत नाही। ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स या तीनही केंद्रीय तपास यंत्रणांवरून विरोधक टीका करतायत। तर कारवाई ही समन्यायी असावी, नाहीतर परिणाम भोगावे लागतील असा इशारा सरकारमधलेच आमदार बच्चू कडू यांनीही दिलाय। मला वाटतं आता ते कशासाठी आली, का आली मला माहीत नाही आणि एकाएकी ईडीच्या नोटिसा का जातात याचं खरं तर शोधलं पाहिजे। ईडीच्या नोटिसा ह्या फक्त विरोधकांनाच का जातात? हो, ते तर मी नेहमीच म्हणत आलोय की सगळ्यावरच निघाली पाहिजे। ईडीच्या कारवाया फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात सुरू आहे, ज्यामध्ये काँग्रेसपासून ते विरोधी पक्षातील बडे नेते आहेत। काँग्रेसच्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे, अरविंद केजरीवाल आपचे अध्यक्ष, दिल्लीचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष आणि झारखंडचे मुख्यमंत्री तेजस्वी यादव, लालू प्रसाद यादवांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि DMKचे अध्यक्ष MK स्टॅलिन, तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री KCR यांच्या कन्या कविता, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी हे देखील ईडीच्या फेऱ्यात आहेत। तर भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये कारवाई सुरूच राहणार असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितीही विरोध झाला तरी यंत्रणा त्यांचं काम करत राहणार असं वारंवार सांगितलेलं आहे। जो लोग भ्रष्टाचार में लिप्त हैं उन पर जब एजेंसियां कार्रवाई करती हैं तो एजेंसियों पर हमला किया जाता है। जब कोर्ट कोई फैसला सुनाता है तो कोर्ट पर सवाल उठाए जाते हैं, न्यायिक प्रणाली पर हमले होते हैं। आप सब देख रहे हैं कुछ दलों ने मिलकर भ्रष्टाचारी बचाओ अभियान छेड़ा हुआ है। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।